नारायणं नमस्कृत्यं नरं चैवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरये। यापूर्वीच्या भागामध्ये आपण बघितलं की जरासंध याचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेन जायला निघाले. सम्राट युधिष्ठिर भीमसेन आणि अर्जुनला जणू आपले नेत्र मानायचे आणि भगवान श्रीकृष्णाला आपलं मन मानायचे. ते त्या तिघांना तिथे पाठवायला तयार नव्हते. तेव्हा भगवान कृष्ण काय म्हणाले? भगवान कृष्ण म्हणाले की मृत्यू काही कधी कोणाला सांगून येत नाही, दिवसा किंवा रात्री येत नाही, कधी ना कधी तर मरायचंच आहे. पण आपण जर नशिबाचा विषय जर बाजूला ठेवला तर उत्तम नीती आणि योग्य सलाह, उत्तम नीती आणि योग्य सलाह जर घेतली, उत्तम नीती आणि योग्य सलाह जर आपल्या बरोबर असेल तर नक्की यशाची प्राप्ती होते. हे सांगून भगवान कृष्ण हे सुद्धा म्हणाले की आपण काय करायचं की जेव्हा शत्रू पक्षाचं सैन्य आपल्या समोर भरपूर असतं आपल्यापेक्षा, त्यावेळेला योग्य नीती, उत्तम नीती आणि योग्य सलाह न घेता जर आपण सरळ त्यांच्यावरती आक्रमण करायला गेलो तर हे चुकीचं ठरतं. यामुळे बरेच राजांनी आपलं राज्य गमावून बसलेलं आहे. त्यामुळे काय करावं अशा वेळी? तर अशा वेळी आपण लपून छपून वार करावा. लपत छपत कसं त्या राजाच्या जवळ जावं. म्हणजे जशी नदीचा प्रवाह वाहत येऊन नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षांना सुद्धा नष्ट करतो, तर आपण या जरासंधाला का बरं नष्ट करू शकत नाही, असं भगवान कृष्णांनी युधिष्ठिरला विचारलं. आपण सुद्धा काय, जेव्हा समोरची जी सैन्य आहे आपल्यापेक्षा खूप बळवान आहे, आपल्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे सैन्य आहे, अशा वेळी त्यांच्यावरती आक्रमण करणे हे योग्य नव्हे. बुद्धिमानांच्या मते हे योग्य नव्हे. मग अशा वेळी लपून छपून काहीही करून शत्रूच्या जवळ जाणे आणि मग त्याच्यावरती आक्रमण करणे हे निंदित कर्तव्य नाही. म्हणून आपण काय करूया, या जरासंधाचा काहीही करून वध केला पाहिजे. ज्याने 86% राजांना कैदी बनवलं होतं आणि तो बळी देणार होता त्या सर्वांचा, महादेवांसाठी, शिवशंकरासाठी यज्ञ आरंभणार होता. त्यासाठी बळी कोणता देणार होता? 86% राजांचा. मग भगवान कृष्ण म्हणाले की आम्ही जर त्या राजाला हरवलं, युद्धामध्ये आम्ही जर त्या राजाला पराजित केलं, तर युद्धामध्ये आम्ही जर जरासंधाला पराजित केलं तर आपल्याला पृथ्वी मिळेल. कारण हा जरासंध आहे तो साम्राज्य लक्ष्मी उपभोगतोय. बरेचसे राजा याला घाबरून आहे. 86% राजांना यांनी कैद केलेले आहे आणि उरलेले 14% राजा याला घाबरून राहतात. त्यामुळे जर जरासंध पराजित केलं, त्याचे उरलेले 14% राजा आहेत, 86% राजांना त्याने कैद केलेले आहे. जे उरलेले 14% राजा त्याला घाबरून राहतात, त्यांना हरवणं सोपं होईल आणि ज्यांना आपण 86% राजांना सोडवू ते आपले मित्र बनतील. म्हणून आपण त्या जरासंधाला काही करून पराजित केलं पाहिजे. आणि जर आपण या युद्धात मारले गेलो, तर आपण युद्धामध्ये मारले गेलो, जनतेच्या रक्षणासाठी आपण मारले गेलो, म्हणून आपल्याला नक्कीच स्वर्ग प्राप्त होईल. म्हणून आपलं नुकसान कुठूनही नाहीये. जर आपण जरासंधाला हरवला, आपला विजय झाला, तर आपल्याला साम्राज्य मिळणार आहे. आणि जर आपल्या युद्धामध्ये जर मृत्यू झाला तर आपल्याला स्वर्गलोक मिळणार आहे, कारण आपण जनतेच्या भलाईसाठी युद्धामध्ये मारलो गेलो. दोन्ही बाजूने आपला लाभच आहे, हानी कुठूनच नाही. त्यामुळे आपल्याला तिकडे जाणं, युद्ध करणं हे योग्य आहे. तर भगवान कृष्णांनी असा उपदेश दिला होता आणि युधिष्ठिरांनी मग आज्ञा दिली भीम, अर्जुन आणि कृष्णाला तिथे जाण्याची. आणि भगवान कृष्ण, अर्जुन आणि भीम हे ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी अर्जुनाने जाता जाता तिथल्या बाजारात काय घेतली, एक फुलांची माळ घेतली. आणि तिथे जेव्हा जरासंधाच्या समोर आले याचक म्हणून, तेव्हा जरासंधाने त्यांना ओळखलं. अर्जुनाच्या हातावरती आणि जी काही चिन्हे होती, धनुष्याची जी दोरी असते ती ओढायची, त्या चिन्हांमुळे त्याने ओळखले हे ब्राह्मणाच्या वेशात कोणतरी क्षत्रिय आलेले आहेत. आणि कृष्ण आणि त्याला सांगू लागले की आम्ही इथे आलो आहोत, आम्ही तुझा वध करण्यासाठी आलेलो आहोत, आमच्या बरोबर युद्ध कर.
तेव्हा तो जरासंध सांगू लागला की बाबा मी असं कोणतं वाईट केलेलं आहे, माझ्यासारखा मी कोणाचा वाईट केलेलं, मी कोणता अपराध केलेला आहे ते तरी मला सांगा. मी तर तो राजा स्वतःला निरपराध समजायचा. त्या भगवान कृष्ण मला अरे 86% राजांना तू कैद केलेला आहेस आणि भगवान शिवशंकरांना यज्ञ म्हणून त्यांना बळी देणार आहेस. आता भगवान शिवशंकर हे शिव म्हणून ओळखले जातात. म्हणजे कोण? मंगल. शिव या शब्दाचा अर्थ काय आहे? मंगलकारी, मंगल. आणि तू त्यांच्यासाठी हे काय करत आहे? अमंगल कृत्य. कोणी असा कधी बळी दिला होता का यापूर्वी देवाला प्रसन्न करण्यासाठी? अशा प्रकारे भगवान कृष्ण सांगतात. तो सुद्धा श्लोक तुम्हाला दाखवतो. भगवान कृष्ण सांगतात, अरे राजा, तू भूलोक निवासी म्हणजे पृथ्वीवरती राहणाऱ्या क्षत्रियांना तू कैद केलंस आणि अशा प्रकारचा क्रूर अपमान करतो, अशा प्रकारचा तू क्रूर अपराध केलेला आहेस आणि तू आपल्याला निरपराध समजतोस. अरे एक राजा दुसऱ्या श्रेष्ठ राजांची हत्या कशी करू शकतो? जे चांगले राजा आहेत, जे दुष्ट असतात त्यांची हत्या करायची, त्यांच्याबरोबर युद्ध करून पराजित करायचे. पण जे इतर जे श्रेष्ठ राजा असतात त्यांची हत्या कशी करू शकतो? एक चांगला राजा दुसऱ्या चांगल्या राजाची हत्या कशासाठी करू शकतो, कशी करू शकतो? आणि त्या राजांचा बळी देऊन तू रुद्र देवतेला म्हणजे शिवशंकरांना भेट देऊ बघतोस. अरे बृहद्रथाच्या पुत्रा म्हणजे बृहद्रथ कुमार, तुझ्याद्वारे हे जे काही पाप केले जात आहे ते जर आम्ही नाही रोखले, तुझा वध जर आम्ही नाही केला, तर आम्ही धर्माचे रक्षण करणारे आणि धर्माचे पालन करणारे आहोत. म्हणून आम्हाला सुद्धा पाप लागेल का? कारण आम्ही तुझ्या पापाचं समर्थन केलं. म्हणून कुठेही जर पाप घडत असेल, म्हणजे हा जो श्लोक आहे म्हणजे साक्षात भगवान कृष्णांच्या मुखातून प्रकट झालेली ही वाणी आहे. भगवान कृष्ण काय म्हणतात, अरे जरासंधा, तू हे जे काही पाप करत आहेस आणि आम्ही धर्माचे रक्षण करणारे, आम्ही धर्माचे पालन करणारे आहोत आणि तुझे पापाला जर आम्ही समर्थन केले, तुला जर या पापापासून निवृत्त केलं नाही किंवा तुला यामध्ये विरोध केला नाही, तुझा वध केला नाही, तर आम्हाला सुद्धा पापीचे समर्थन केल्याचे, तू जे काही पाप करतोस त्याचे समर्थन केल्याचे पाप आम्हाला लागेल. म्हणजे अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे यामधून अशी शिकवण मिळते की कुठेतरी समजा अन्याय अत्याचार माजत आहे आणि आपण जर तो स्वतःला आपण धर्माचे पालन करणारे समजतो, स्वतःला आपण धर्माचे रक्षण करणारे समजतो आणि कुठेतरी अन्याय अत्याचार चालू आहे, काहीतरी भ्रष्टाचार चालू आहे आणि जर आपण गपचूप राहिले, चाललंय ते चालू दे असं समजून राहिलं, तर त्या भ्रष्टाचाराचे पाप कोणाला लागते? आपल्याला सुद्धा लागते. म्हणजे जो अन्याय अत्याचार भ्रष्टाचार सहन करणारा आहे तो सुद्धा त्या पापाचा भागीदार आहे. आता साक्षात भगवान कृष्ण सांगतात या श्लोकामधून काय, तर हे जरासंध, हे जे काही तू नीच कृत्य करत आहेस त्याला आम्ही रोखलं, त्याला जर आम्ही रोख नाही लावली, तुझ्या या नीच कृत्य जर आम्ही थांबवलं नाही, तुझे हे नीच कृत्य जर आम्ही थांबवलं नाही, तर तुला जे काही पाप लागणार आहे त्याची भागीदार आम्ही सुद्धा बनू. म्हणून आणि मला जरासंधा एक सांग कि किसी देवता की पूजा के लिए मनुष्यों का वध कभी नहीं देखा गया, फिर तुम कल्याणकारी देवता भगवान शिव की पूजा मनुष्यों की हिंसा द्वारा कैसे करना चाहते हो? अरे भगवान शिव कसे आहेत? कल्याणकारक आहेत आणि यापूर्वी मनुष्यांचा वध कधी असा ऐकला गेला नाही पूजेसाठी. आणि तू जे कल्याणकारी देवता भगवान आहेत, कल्याणकारी देवता शिव आहेत, ते भगवान शिवांची जी पूजा आहे ती माणसांची हिंसा करून कशी काय तू करायला जातोस? जरासंधा, तुझी बुद्धी मारी, जरासंध तुम्हारी बुद्धी मारी गई आहे. तुझी बुद्धिशाप एकदम जरा काय म्हणतो आपण विपरीत झालेली आहे, विनाशकारी विपरीत बुद्धी, त्या पद्धतीने तुझी बुद्धी मारली गेली आहे.
अरे ज्या ज्या राजांना तू कैदी केलेला आहेस त्यांचा वर्ण क्षत्रिय आहे आणि तू सुद्धा त्याच वर्णाचा आहेस. अरे तू आपल्याच वर्णाच्या जे कोण क्षत्रिय आहेत त्यांचा असा वध करणार का? जे श्रेष्ठ क्षत्रिय आहे नीच असते त्यांचा वध केला असता तर गोष्ट नाही राहिली, पण जे चांगले चांगले आहेत त्यांचा सुद्धा तू वध करतोस. जो कोणी ज्या ज्या अवस्थेमध्ये जो जो काही कर्म करतो त्या त्या अवस्थेमध्ये त्याला ते फळ प्राप्त होत असतं. म्हणजे जसे करणार तसे भरणार, जैसी करणी वैसी भरणी, जैसी करणी वैसी भरणी. अशा प्रकारे भगवान कृष्ण त्याला तापवू लागले बऱ्यापैकी. भगवान कृष्ण म्हणाले हे जे क्षत्रिय आहेत त्यांच्या रक्षणासाठी आम्ही इथे आलेलो आहोत असं भगवान कृष्ण म्हणाले. श्रीमद भागवत महापुराणात उल्लेख आहे की हे जे कैदी क्षत्रिय होते, कैदी राजा होते 86%, त्यांनी एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र त्यांनी युधिष्ठिरकडे पाठवलं होतं आणि भगवान कृष्णांकडे पाठवलं होतं आणि ते पत्र वाचल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी म्हणून भगवान कृष्ण वगैरे इथे आले होते आणि राजसूय यज्ञ हा सुद्धा त्यांचा एक उद्देश होताच. आणि पुढे भगवान कृष्ण म्हणतात, अरे राजा जरासंधा, तुला असं वाटतं की क्षत्रियांमध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, परंतु हा तुझ्या बुद्धीचा मोठा भ्रम आहे. मग अशा प्रकारे भगवान कृष्ण त्याला चांगल्यापैकी तापवू लागले. कोणाला? मगधराज जरासंधाला. आणि हे सुद्धा त्यांनी सांगितलं की तू आतापर्यंत तुला खूप मोठा घमंड झालेला आहे, कारण तू तुझ्यापेक्षा ज्यांचं अधिक शक्ती आहे अशांना अजून तू बघितलेलंच नाही, भेटलेलाच नाहीस. आता आम्ही तुझ्या समोर आलेलो आहोत, त्यामुळे मी आता तुला सल्ला देते, आताच्या आता सुधार, नाहीतर बघ हे जे सगळे क्षत्रिय आहेत 60 जण 86% राजा, त्यांना तू सोडून दे, कारण दंभोद्भव, कार्तवीर्य अर्जुन, उत्तर आणि बृहद्रथ हे अशा प्रकारचे जे जे राजा ज्यांनी मोठ्या माणसांचा अपमान केला ते सगळे आपल्या सेनेसहित नष्ट झालेले आहेत. आता हा दंभोद्भव म्हणजे कोण? हा दंभोद्भव राजा, याची तुम्हाला आता विषय आला म्हणून माहिती सांगतो. हा जो दंभोद्भव होता याने सूर्यदेवाची उपासना केली होती आणि सूर्यदेवाची उपासना करून त्याने सूर्यदेव जेव्हा प्रसन्न झाला तेव्हा त्याच्याकडे वर मागितला होता, काय तर मला अमर बनव. तेव्हा सूर्यदेव म्हणाले होते की मी तुला बाबा अमर बनवू शकणार नाही, तर हे सोडून तू काहीतरी दुसरं वरदान माग, कारण सूर्यदेवाला माहिती हे असंच काहीतरी वरदान मागतात आणि मग आमच्यावरच महागात पडतं, हे देवतांवर सुद्धा आक्रमण करतात. हे बऱ्याच वेळा असं झालेलं आहे ना, भस्मासुराला शिवशंकरांनी वरदान दिलं होतं, हिरण्यक्षला, हिरण्यकशिपूला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं. मग असं जेव्हा घडतं तेव्हा भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागतो. मग सूर्यदेवाने सांगितलं काय, नाही बाबा हे सोडून तू दुसरं काही माग. तेव्हा तो दंभोद्भव म्हणाला, ठीक आहे, जशी तुमची इच्छा, मला असं वरदान द्या की हे माझं जे शरीर आहे त्याला 1000 दिव्य कवचे प्राप्त होतील आणि त्यापैकी जेव्हा कोणीतरी माझ्या बरोबर 1000 वर्ष युद्ध करेल तेव्हा त्यातील एक कवच नष्ट होईल, असे मला वरदान द्या. मग ही जी गोष्ट आहे ती सत्ययुगातली. त्यामध्ये सत्ययुगामध्ये लोकांची आयु किती? 1,00,000 वर्ष होती. त्रेतायुगाच्या सुरुवातीला किती झाली? 10,000 वर्ष. द्वापर युगाच्या सुरुवातीला किती झाली? 1,000 वर्ष. आणि कलियुगाच्या सुरुवातीला किती झाली? 100 वर्षे ऍव्हरेज आयु. कलियुग पुढे पुढे जाता येत तशी किती झाली? 90, 80, 70, 60, बरोबर. तर सांगायचा
मुद्दा असा की त्यावेळेला सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्ष ही ऍव्हरेज आयु असल्यामुळे, सरासरी आयु असल्यामुळे 1000 वर्ष युद्ध करणं त्यावेळेच्या लोकांना पॉसिबल होतं. तर हा दंभोद्भवला सूर्यदेवाने सांगितलं तथास्तु, अमर तर बनवू शकत नाही. आता दुसरा वरदान मागितलं, त्याला आता नाही म्हणू शकत नाही मी. सूर्यदेवाने सांगितलं तथास्तु, आणि तिथून तो दंभोद्भव राजा इतका उन्मत्त झाला की त्याला सर्व प्रजेला त्रास देऊ लागला, देवतांनाही त्रास देऊ लागला, सूर्यदेवालाही त्रास देऊ लागला. आता याला पराजित करायचं कसं? याच्याजवळ जी 1000 दिव्य कवचे आहे, त्यातले एक जरी कवच मोडायचं असेल तर याच्याबरोबर 1000 वर्ष युद्ध केलं पाहिजे. बरोबर? वरदान त्याने कसं मागितलं होतं? पुन्हा सांगतो हा, मी काहीतरी सांगायला एक विसरलो महत्वाची गोष्ट. त्याने वरदान कसं सांगितलं होतं की माझ्या शरीराला 1000 दिव्य कवचे प्राप्त व्हावेत, आणि त्या 1000 कवचांपैकी एक कवच कधी नष्ट होईल? जेव्हा कोणतरी माझ्या बरोबर 1000 वर्ष युद्ध करेल तेव्हा एक कवच नष्ट होईल, आणि ज्याच्याद्वारे ते एक कवच नष्ट होईल तो जाग्यावर मृत्युमुखी पडेल, असं वरदान. म्हणजे पुढचं कवच तो तोडू शकणार नाही. तर सूर्यदेवानी तथास्तु म्हटल्यानंतर तो राजा जो उन्मत्त झाला, देवांना सुद्धा त्याने सोडो की पळो करून सोडलं. आणि मग जेव्हा जेव्हा असं घडतं तेव्हा तेव्हा सगळे देवता ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेव सांगतात की बाबा माझं सृष्टी निर्मितीचं कार्य शिवशंकरांकडे गेले. शिवशंकर म्हणतात की माझं सृष्टी संहाराचं कार्य पालन करते तर भगवान विष्णू आहेत. मग सगळे जाऊन भगवान विष्णूंकडे गेले, स्तुती करायला लागले आणि भगवान विष्णूंना त्यांनी स्तुती करून प्रसन्न केलं. आणि भगवान विष्णू म्हणाले काळजी करू नका, त्या दंभोद्भवच्या पापाचा घडा भरला की मी पृथ्वीवरती जन्म घेईन आणि त्या दंभोद्भवचा विनाश करेन. तर आता सगळे देवता विचार करू लागले, आता भगवान श्रीहरी काय करणार नक्की? आता भगवान कृष्ण भगवद्गीतेत काय सांगतात? समस्त सगळ्या जीवांची जी काही बुद्धी आहे, सगळ्यांची बुद्धी ही माझ्यातून प्रकट होते. सगळ्यांची बुद्धी श्रीहरीमधून प्रकट होते. मग त्या श्रीहरीची बुद्धी काय असेल याचा विचार करा. मग सगळे देवता विचार करू लागले, आता श्रीहरी कोणत्या रूपाने प्रकट होणार? हिरण्यकशिपूच्या वेळेला ते नरसिंह रूपात आले, हिरण्याक्षच्या वेळेला ते वराह रूपात आले. मग आता काय करणार? हे कोणतं रूप धारण करणार? कारण नरसिंह रूप जरी धारण केलं, वराह रूप जरी धारण केलं, तरी 1000 वर्ष युद्ध केल्यानंतर दंभोद्भवचं एक कवच फुटणार. आणि सूर्यदेवाचा वरदान काय आहे? सूर्यदेवाचे वरदान काय आहे? ज्याच्याद्वारे कवच तोडले जाणार तो त्याच क्षणी मृत्युमुखी पडणार. मग पुढची 999 कवच कोण फोडणार? 999 वेळा हे जन्म घेत राहणार का? 999 वेळा हे अवतीर्ण होत राहणार का? अवतार घेत राहणार का? मग सगळे देवता अशी विचार करू लागले की भगवान कृष्ण म्हणजे विष्णू काय लीला करायला जाणार आहेत आता? मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्की, दत्तात्रेय, कपिल, मोहिनी इत्यादी रूपात प्रकट होणारे, इत्यादी रूपे धारण करणारे नारायण आता काय करणार आहेत? ही चिंता सर्वांना लागून राहिली. आणि एक कीर्ती नावाची भगवान विष्णू यांची भक्त होती आणि तिच्या पतीचे नाव धर्म. आणि कीर्ती आणि धर्म, ही कीर्ती कोण होती? तर माझ्या मते ती दक्ष कन्या होती, सतीची बहीण. सतीची बहीण म्हणजे जी पार्वती पूर्वजन्मात सती होती ना, तिची बहीण कोण? ही कीर्ती. आणि हे धर्म होते ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. तर धर्म आणि कीर्ती यांचं लग्न झालं. आणि ही कीर्ती होती ती महाविष्णूची मोठी भक्त होती. तेव्हा तिने भगवंताला नारायणाला साकडं घातलं की हा दंभोद्भव आहे तो खूप उन्मत्त झालेला आहे, त्याचा विनाश झाला पाहिजे लवकरात लवकर. आणि तिला रात्री स्वप्न पडलं आणि भगवंतांनी तिला सांगितलं की मी तुझ्या पोटी जुबड्या बालकाच्या रूपात प्रकट होणार आहे. मग ती म्हणाली जुबड्या बालकाच्या रूपात का? भगवंतांनी सांगितलं मी देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी जुबड्या बालकाच्या रूपात प्रकट होणार आहे, पण ते कशासाठी त्याचा उलगडा एवढ्यात करायचा नाही आहे, ते गुपित आहे. आणि ती म्हणाली ठीक आहे. आणि मग तिने 2 बाळकांना जन्म दिला जे जुबडे होते. एकाचं नाव ठेवलं गेलं नर आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं गेलं नारायण. नर आणि नारायण.
मग पुढे जसा पौर्णिमेच्या चंद्राच्या कला अमावास्येपासून पौर्णिमा येईपर्यंत जसजशा चंद्राच्या कला वाढत जातात त्याप्रमाणे हे नर आणि नारायण जसजशी वर्षे पुढे होत गेली तसतसे नसानसाने वाढू लागले. आणि एक दिवस नारद मुनी वाटेतून चालले असता त्या दंभोद्भवने नारद मुनींना पकडले आणि सांगितले, ओ नारद मुनी, माझ्या बरोबर युद्ध करायला देवता सुद्धा घाबरतात. माझ्या हाताला खूप खास फुटली आहे. काय या 1000 कवचांचा उपयोग? कोणीच माझ्या बरोबर युद्ध करायला येत नाही. तुम्ही या माझ्या बरोबर युद्ध करायला. नारद मुनी म्हणाले, नाही रे बाबा, आम्ही तर हरिभजन कीर्तन करणारे, आम्ही हरिभक्त आहोत, आम्ही युद्धाच्या फंदात पडत नाही, आम्ही फक्त युद्ध बघतो. तर नारद मुनी म्हणाले, पण तुझ्या हातांची खाच कायमची मिटवली जाईल असे मी तुला 2 योद्धा दाखवतो. कोण? ये माझ्या मागून. तर त्यांनी त्या आश्रमामध्ये घेऊन गेले, बद्रिका आश्रमामध्ये नारद मुनी, आणि दाखवला. ते बघ, ते 2 बालक बसलेले आहेत ना, त्यांचं नाव नर आणि नारायण. ते तुझी ही युद्धाची खाज आहे ती कायमची मिटवतील. दंभोद्भव हसू लागला. अरे, हे 2 बालक आहेत केवढेशे, माझं काय करणार वाकडं. आणि हे किती जरी दिव्य असतील नावाने नर आणि नारायण, म्हणजे नारायण म्हणजे जरी विष्णू जरी या बालकांच्या रूपात आलेला असेल तरी काय करणार, मोडून मोडून माझी 2 कवच भेदू शकणार, 2 कवच मोडू शकणार. तर सूर्यदेवाचे वरदान आहे, जो कोणी माझं कवच भेजेल तो जाग्यावरती मृत्युमुखी पडेल, म्हणून माझी 2 कवच जातील, उरलेला 998 कवचांचं काय, असं सांगून तो मोठ्या मोठ्याने हसू लागला. नारद मुनी म्हणू लागले, हो ते काय ते तुला सगळं कळेल रे, पण आधी जाऊन भेटूया तर त्यांना. आणि ते नर आणि नारायण हे दोन्ही त्या दंभोद्भवला म्हणाले की आम्ही त्याच्याबरोबर युद्ध करतोय, तयार हो. दंभोद्भव म्हणाला, तुम्ही आहात आधी कितले, आहात केवढेशे तुम्ही, आणि माझ्या बरोबर युद्ध करायला निघालात? तर ते म्हणाले, तू आम्हाला घाबरलास वाटतो, म्हणून आता अशी नाटके करतोय. जर हिंमत असेल तर आमच्याशी युद्ध कर, असे नर आणि नारायण म्हणाले. तेव्हा दंभोद्भव म्हणाला, एवढंच जर तुम्ही मला जर चॅलेंज देता तर मी ठीक आहे, करीन युद्ध. आणि पहिलं कोणाबरोबर युद्ध? तर त्यामधील जो नर होता तो युद्ध करण्यासाठी उठला, आणि जो नारायण होता तो तपस्या करायला बसला. आणि त्या नर होता त्याने 1000 वर्ष त्याच्याबरोबर युद्ध केलं. ते सत्ययुग होतं, माणसाची आयु किती होती? 1,00,000 वर्ष होती, त्यामुळे 1000 वर्ष युद्ध करणं शक्य होतं. 1000 वर्ष युद्ध करून करून त्या दंभोद्भव राजाचं एक कवच नष्ट केलं गेलं. आणि नर याने दंभोद्भव राजाचं एक कवच नष्ट केलं, आणि सूर्यदेवाचं वरदान काय होतं? जो कोणी कवच नष्ट करेल तो मृत्युमुखी पडेल. आणि नर हा होता तो निश्चेष्ट निष्प्राण होऊन, नर याचे शरीर निष्प्राण होऊन धरतीवरती पडलं. आता नारायण तपस्येवरून उठला. नारायण काय म्हणाला? माझा भाऊ नर 1000 वर्ष युद्ध करत होता, त्याच कालावधीत मी इथे बसून त्याच 1000 वर्षात मी तपस्या केलेली आहे. तर या 1000 वर्षाच्या तपस्यांच्या फळाने, 1000 वर्षाच्या तपस्येचे फळ आहे ते मी माझ्या भावाला अर्पण करतो. माझा भाऊ त्या 1000 वर्षाच्या तपस्येच्या फळाने जिवंत होऊन उठू दे. आणि त्याने जी का 1000 वर्ष 1000 वर्ष तपस्या केली होती, त्या तपस्येच्या फळाने, त्या तपस्येचं सर्व फळ त्याने आपल्या भावाला अर्पण केलं, आणि नर होता तो जिवंत झाला. आणि नर तपस्येला बसला, आणि नारायण होता तो म्हणतो, आता तू तपस्येला बस, मी युद्ध करतो. आणि नारायणाने 1000 वर्ष त्या दंभोद्भव राजाबरोबर युद्ध केलं, आणि त्याची 2 कवचे फोडली. 2 कवचे मोडल्यानंतर जो कोणी कवच मोडेल तो मृत्युमुखी पडेल, हा सूर्यदेवाचं हे वरदान होतं. मग जो नारायण होता त्याचं शरीर निष्प्राण होऊन जमिनीवरती पडलं. मग नर होता तो तपस्येवरून उठला, आणि त्याने सांगितलं की 1000 वर्ष माझा भाऊ नारायण या दंभोद्भव राजाबरोबर युद्ध करत होता, त्याच 1000 वर्षाच्या कालावधीत मी इथे बद्रिका आश्रमात राहून 1000 वर्ष तप केलेला आहे. तर माझ्या तपस्येचं सर्व फळ मी माझ्या भाऊ नारायणाला अर्पण करतो, आणि तो जिवंत होऊन उठू दे या सर्व तपस्येच्या फळाने.
1000 वर्षाच्या तपस्येचं फळ मी माझ्या भावाला देतो, त्या फळाच्या प्रभावाने तो जिवंत होऊन उठू दे. नारायण होता त्याच्यामध्ये, नारायणाच्या शरीरात पुन्हा प्राणांचा संचार झाला आणि नारायण उठून तपस्येला बसला आणि नर म्हणाला आता मी युद्ध करतो. आणि नराने युद्ध करून 1000 वर्ष युद्ध करून त्या दंभोद्भवाचं तिसरं कवच फोडून टाकलं आणि तो नर होता तो निश्चेष्ट होऊन पृथ्वीवरती पडला आणि नारायण उठला, म्हणाला माझा भाऊ नर 1000 वर्ष युद्ध करताना जी काही मी 1000 वर्ष इथे बसून तपस्या केलेली आहे त्या तपस्येच्या फलस्वरूप माझा भाऊ जिवंत होऊन उठू दे. आणि तो नर जिवंत होऊन उठ बसला तपस्येला आणि नारायण उठला युद्धाकरिता आणि नारायणाने 1000 वर्ष युद्ध करून त्याचं चौथं कवच फोडून टाकलं. नारायण निश्चेष्ट होऊन पडला, नर तपस्येवरून उठला, म्हणाला माझ्या 1000 वर्षाच्या तपस्येचं सर्व मी फळ माझ्या भावाला अर्पण करतो, तो जिवंत होऊन बसू दे. आणि अशी अल्टीपल्टी मारून मारून 999 कवच नर आणि नारायण यांनी फोडून टाकली. आणि आता दंभोद्भव मात्र घाबरला आणि त्याने जो त्या युद्धातून पळ काढला तो धावत धावत सूर्यदेवाकडे गेला. सूर्यदेवा, तुम्हाला जी 1000 कवचे दिलीस, काय झालं रे? त्या महामायावी विष्णूने एकाच वेळेला 2 बालकांची रूप धारण केली आणि अल्टीपल्टी मारून मारून माझी 999 कवचे फोडून टाकली. निदान हे एक कवच तरी माझ्या अंगावरती राहावं अशी माझी इच्छा आहे. मी तुला शरण आलोय, मला आश्रय दे. तेव्हा सूर्यदेव म्हणाले, हे बघ, जो शरण आलेला आहे त्याला आश्रय देणे हे देवतेचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी तुला आश्रय देतो. आणि सूर्यदेवाने त्या दंभोद्भव राजाला आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि त्या वेळेला तिथे नर आणि नारायण धावत आले आणि म्हणाले, कुठे आहे तो दंभोद्भव? तेव्हा सूर्यदेवाने सगळं काय ते सत्य सांगितलं. तेव्हा नर आणि नारायण म्हणाले, आम्ही त्याला सोडणार नाही, आम्ही त्याला त्याच्या कर्मांची शिक्षा देणारच, त्याच्या कर्मांची शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे. मग आता हा दंभोद्भव याचं पुढे काय झालं? तर ते रहस्य असं आहे की जेव्हा अत्रिपुत्र दुर्वासा मुनींनी जेव्हा छोट्या कुंतीवरती प्रसन्न होऊन तिला जेव्हा मंत्र दिला होता देवतेकडून पुत्रप्राप्तीचा मंत्र, आणि तिने बालवयातच सूर्याकडे बघून तो मंत्राचं पठन केलं होतं आणि सूर्य जेव्हा तिच्याकडे प्रसन्न झाला होता आणि तिला बाळाच्या स्वरूपात जो दिला होता तो कोण होता? दंभोद्भव होता. 1000 कवचांपैकी जे एक कवच त्याच्या अंगावरती उरलं होतं ते कवच त्या बाळाच्या अंगावरती होतं. म्हणजे बाळाच्या स्वरूपात तो पुन्हा छोटा बालक बनून आला होता दंभोद्भव. आणि त्याचं नाव काय? मग कोणत्या नावाने प्रसिद्ध झाला तो पुढे? कर्ण या नावाने प्रसिद्ध झाला. कर्णाच्या अंगावरती लहान असल्यापासून एक कवच होतं, अभेद्य कवच होतं. त्याचं रहस्य हे आहे. तर आणि हे जे नर आणि नारायण होते त्यांचा महाभारतामध्ये असा उल्लेख आलेला आहे की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत प्रकट झालं आणि ते दैत्यांनी हिसकावून घेतलं होतं, असुरांनी हिसकावून घेतलं होतं, त्या वेळेला भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि आपल्या मायेद्वारे त्यांच्याकडून तो अमृत कलश हिरावून घेतला आणि देवतांना ते जेव्हा अमृत वाटत होते भगवान विष्णू, त्यावेळेला तिथे एक दैत्य साधूचा वेश धारण, ब्राह्मणाचा वेश धारण करून त्या पंक्तीमध्ये बसला. आणि जेव्हा सूर्य आणि चंद्र यांनी सांगितलं की हा देवतांमध्ये हा वेश धारण करून हा दैत्य आलेला आहे, तेव्हा भगवान विष्णूंनी म्हणजे मोहिनी रूपातच सुदर्शन चक्र काढलं आणि त्या दैत्यावरती मारलं आणि त्याची इथून गळा म्हणजे शिरच्छेद केला. पण अमृत थोडं त्याच्या गळ्याच्या खाली उतरलं होतं आणि थोडं अमृत त्याच्या मुखात सुद्धा राहिलं. त्यामुळे अमृताच्या प्रभावाने त्याचं हे खालचं शरीर होतं म्हणजे मान नसलेलं शरीर ते जिवंत राहिलं. आणि नुसतं जे डोकं पडलं त्याच्यात सुद्धा अमृत असल्यामुळे डोकं सुद्धा त्याचं जिवंत राहिलं. त्यामुळे नुसतं जे त्याचं डोकं होतं ते राहू या नावाने ओळखलं जातं आणि उरलेलं जे शरीर आहे ते केतू या नावाने ओळखलं जातं. तर कधी कधी असं सुद्धा दाखवलं जातं की जो केतू भाग आहे म्हणजे जो शरीराचा खालचा भाग आहे ज्याला मुख नाही आहे वरती, त्याला नागोबाचं मुख दाखवलं जातं. आणि ज्याला नुसतं मुख आहे पण खालचा भाग नाहीये राहू, त्याला संपूर्ण शरीर नागोबाचं दाखवलं जातं शेपटीपर्यंत. तर त्याच्यानंतर देवतांनी अमृत पिल्यानंतर ते बलवान बनले आणि एक
महाभयंकर युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये देवता आणि दानव यांचं महाभयंकर युद्ध झालं होतं. कोण जिंकेल कोण हरेल हे समजत नव्हतं. आणि त्यावेळेला जेव्हा नर आणि नारायण हे दोन्ही या ठिकाणी आले त्या युद्धामध्ये, त्या नर आणि नारायणाने काय केलं, नारायणाने सुदर्शन चक्र काढलं आणि सोडून दिलं आणि नराने असा बाणांचा वर्षाव केला की सगळे दैत्य होते ते पराजित झाले. दैत्यांनी जेवढ्या प्रकारची माया सोडली होती, आकाशातून दगड धोंडे वाळू घाण वगैरे पडायची देवतांवरती, मग ती सगळी मायेचं भेदन केलं. कोणी या नराने आपल्या शस्त्रविद्येने केलं होतं आणि नारायणाने आपल्या चक्राद्वारे. नारायणाने जे चक्र सोडलं त्या युद्धामध्ये, त्यामुळे सर्व देवतांचे सगळे अवयव, डोकं, हात, पाय सगळं कापत 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 ते चक्र गेलं आणि देवतांना विजय मिळवून दिला. अशा प्रकारे हे नर आणि नारायण हे महाभारतामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि असं म्हटलं जातं की नर आणि नारायण हेच दोघे जण 28व्या द्वापार युगामध्ये अर्जुन आणि कृष्ण म्हणून जन्मले. म्हणजे नर तोच कोण, अर्जुन, आणि नारायण तोच कोण, कृष्ण असं. आणि जो दंभोद्भव होता, ज्याला 1000 कवचे होते, त्या 1000 कवचांमुळे जो सहस्त्र कवची या नावाने ओळखला जायचा, सहस्त्र कवची दैत्य, तर तो सहस्त्र कवची दैत्य दंभोद्भव हा कर्ण म्हणून जन्मला. आणि कसा जन्मला तो तुम्हाला मी सांगितला. आणि त्याचा बदला घेण्यासाठी नर आणि नारायण हे अर्जुन आणि कृष्ण या रूपात जन्मले. आणि नराद्वारे म्हणजे अर्जुनाद्वारे त्या दंभोद्भवाचा म्हणजे कर्णाचा शेवटी वध झाला होता. म्हणजे तुम्ही महाभारत बघाल तर हे कसं आहे, प्रत्येक घटना आहे ती काही नाही काहीतरी इंटरलिंक्ड आहे पूर्वीच्या इतिहासाशी. म्हणजे नेहमी वर्तमान जो असतो, वर्तमान तो भूतकाळाशी निगडीत असतो, भूतकाळाशी इंटरलिंक्ड असतो. आणि जे काही भविष्य आहे ते वर्तमान काळाशी इंटरलिंक्ड आहे. तर दंभोद्भव आपण हा शब्द बघितला मगाशी, त्यावरून दंभोद्भव हा शब्द बघितला, त्यावरून हा सगळा इतिहास तुम्हाला सांगितला. दंभोद्भव हा कोण होता. तर भगवान कृष्ण त्या जरासंधाला सांगतात की अरे दंभोद्भव, कार्तवीर्य अर्जुन, उत्तर तथा बृहद्रथ हे सगळे नरेश आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तींचा, मोठ्या व्यक्तींचा अपमान करत आपल्या सेनेसहित नष्ट झाले होते. आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान केल्यामुळे कधी मोठ्यांचं ते ऐकून घेत नव्हते. कार्तवीर्य अर्जुन म्हणजे हा मोठा दत्तात्रयाचा भक्त होता, पण जमदाग्नी ऋषी यांची गाय त्याला होई झाली. मग कार्तवीर्य अर्जुनाचे जे कोणी पुत्र होते त्यांनी जमदाग्नी ऋषींची हत्या केली आणि ती गाय चोरून आणली होती. ती कामधेनू गाय होती, जशी वशिष्ठांकडे होती तशीच. तर परशुरामांना जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना समजलं की आपल्या वडिलांना वाचवायला गेलेली आपली रेणुका आई, तिच्या अंगावरती या क्षत्रियांनी 21 वेळा तलवारीचे घाव केले आहेत. मग हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा केली की 21 वेळा संपूर्ण पृथ्वीवरती जे जे कोण मला क्षत्रिय मिळतील त्यांना मी मारूनच टाकणार. म्हणजे काय, त्यांना पराजित करणार, पृथ्वीला क्षत्रियहीन करणार. या प्रयत्नासाठी त्यांनी कार्तवीर्य अर्जुनच्या सर्व पुत्रांचा वध केला आणि कार्तवीर्य अर्जुनचा सुद्धा त्यांनी वध केला. त्याचप्रमाणे उत्तर, बृहद्रथ म्हणजे कोण, हा जरासंधाचे वडील. हे सगळे राजा, अशा प्रकारचे सगळे राजा आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा अपमान केल्यामुळे आपल्या सेनेसहित नष्ट झाले होते. आणि तुझ्या बरोबर आम्ही युद्ध करायला इच्छितो. आम्ही ब्राह्मण नाही आहोत. मी वसुदेव पुत्र ऋषिकेश आहे आणि हे जे दोन आहेत ते पांडुपुत्र, एक भीमसेन आणि हा दुसरा अर्जुन आहे. मी तर यांच्या मामाचा मुलगा आहे, मामे भाऊ आहे यांचा. आणि तुझा प्रसिद्ध शत्रू कृष्ण मी आहे. आता तू मला ओळखलंस, त्यामुळे हे मगध नरेश, हे मगध राजा, आम्ही तुला युद्धासाठी ललकारत आहोत. तू युद्ध कर आमच्या बरोबर, नाहीतर तू या सगळ्या 86% राजांना कैद केलेला आहेस, त्यांना सोड, नाहीतर तू यमलोकाला जायला तयार हो, असं श्रीकृष्णांनी सांगितलं. यमलोकाला जायला तयार हो म्हणजे काय, तुला आम्ही असं मारणार की तुला डायरेक्ट नरकात पाठवणार. जरासंध म्हणाला
अरे श्रीकृष्ण, युद्धात जिंकल्याशिवाय मी काही यांना पकडून नसतं, कैद करून ठेवलेलं नाही आहे. मी आधी यांना हरवलं आणि त्यानंतर मी त्यांचा छळ करत आहे. आणि मला क्षत्रियाची काय कर्तव्य आहे ते मला चांगलं माहिती आहे. आणि मी यांना महादेवाला बळी देण्यासाठी इथे आणलेलं आहे. तर मी यांना कसं काय सोडून देऊ? एकतर तुझी जी सैन्य आहे ते आणि माझे सैन्य यांच्यात युद्ध होऊ दे, नाहीतर तुमच्या तिघांमधून एकाने माझ्या बरोबर युद्ध करा. तेव्हा तो जरासंध होता, त्याने काय केलं, भगवान कृष्ण म्हणाले ठीक आहे, आमच्यातला तुला जो कोण वाटतो त्याच्याशी तू युद्ध कर, तुला ज्याच्या बरोबर युद्ध करायचं आहे त्याच्याशी युद्ध कर. मग याने काय केलं, जरासंधाने काय केलं, त्याचा जो पुत्र होता सहदेव, त्याचा त्याने राज्याभिषेक केला. आणि त्याचे जे 2 सेनापती होते, कौशिक आणि चित्रसेन, जे मारले गेले होते मथुरेवरती आक्रमण करतानाच्या युद्धात. आता हे कौशिक आणि चित्रसेन म्हणजे कोण? तर हे हंस आणि डिंबक नावाचे त्याचे सेनापती, जे हंस आणि डिंबक या नावाने ओळखले जायचे. मग त्याच्यातला हंस नावाचा कुठला दुसराच एक सैनिक मारला गेला युद्धामध्ये, आणि सगळीकडे बोंबाबोंब झाली की हंस मारला गेला. मग त्याच्या भावाला डिंबकला वाटलं काय, माझा भाऊ हंस मारला गेला, मी जगून काय करू, म्हणून डिंबकाने यमुनेमध्ये उडी मारून जीव दिला. आणि जेव्हा हंसाला समजलं की माझ्या भावाने यमुनेमध्ये उडी मारून जीव दिला, हे जेव्हा खऱ्या हंसाला समजलं, तेव्हा त्याने सुद्धा यमुना नदीमध्ये उडी मारून जीव दिला. तर हे हंस आणि डिंबक म्हणजेच कोण, हे कौशिक आणि चित्रसेन यांचं त्या जरासंध राजाने स्मरण केलं. आणि हे हंस आणि डिंबक होते ते एवढे भारी राजा, एवढे चांगले सेनापती होते की सगळे मनुष्य त्यांचा आदर करायचे. तर अशा प्रकारे हा युद्ध करायचं ठरलं. मग इथे जन्मेजय प्रश्न विचारतो वैशंपायन ऋषींना, की बाबा हा जरासंध आणि कृष्ण यांचं वैर कधीपासून सुरू झालं, का सुरू झालं? मग ह्या सगळ्या अध्यायामध्ये सगळं पुन्हा आलेलं आहे. कंसाला कृष्णाने का मारलं, कृष्ण म्हणजे देवकी आणि वसुदेवला तुरुंगामध्ये, कारावासामध्ये ठेवलं. मग पुढे काय झालं ते सगळं, तिथून पर्यंत कृष्ण अवतार कसा प्रकट झाला, तिथून कंसाच्या वधापर्यंत संक्षिप्तपणे इथे पुन्हा माहिती दिलेली आहे कृष्ण जन्माची. हे मी तुम्हाला सगळं आधीच सांगितलेलं आहे, बरोबर? त्यामुळे आपण या पुढच्या अध्यायाकडे जाऊया. मग त्यांमध्ये युद्ध कोणाबरोबर करायचं, तर जरासंधाने भीमाला निवडलं, याच्या बरोबर युद्ध करावं. मग जरासंधाने काय केलं, जरासंधाने त्याचा एक पुरोहित होता गोरोचन नावाचा, त्याच्याकडे माळा, बाकीच्या मांगलिक वस्तू, उत्तम उत्तम औषधे, म्हणजे पीडा किंवा जिथे जिथे दर्द होईल, म्हणजे वेदना होतील, त्याला ते लेप लावल्यानंतर सुख मिळेल, चांगलं वाटेल, अशा प्रकारचे वेगवेगळे औषधी होते. आणि मूर्छा काल में भी होश बनाए रखने वाली थी. मूर्छा काल मध्ये काय, बेशुद्धीच्या वेळेला सुद्धा तो शुद्धीमध्ये राहील, अशा प्रकारची औषधे त्या ठिकाणी आणली होती. बेशुद्ध माणसाला सुद्धा शुद्धीवरती आणतील अशा प्रकारची औषधे जरासंधाने त्याच्या पुरोहित गोरोचन कडून आणून घेतली. मग स्वस्ती वाचन वगैरे केलं गेलं. भीमाने सुद्धा स्वस्ती वाचन करून घेतलं आणि त्या जरासंधाने सुद्धा स्वस्ती वाचन करून घेतलं आणि त्यांनी युद्धाला तयार झाले. तो म्हणू लागला, भीमा ये, मी तुझ्या बरोबर युद्ध करतोय, तुझ्यासारख्या श्रेष्ठ कडून हरणे हे सुद्धा चांगलं आहे, असे म्हणून यांचं युद्ध सुरू झालं. मग भीमसेनने सुद्धा कृष्णाची सल्ला घेऊन स्वस्ती वाचन केल्यानंतर युद्धाच्या इच्छेने ते भीमसेन होते ते जरासंधाच्या जवळ गेले. पहिले त्यांनी काय केलं,
डायरेक्ट युद्धाची सुरुवात नाही. पहिल्या तर दोघांनी समोरासमोर जाऊन आपापले हात मिळवले, एक दुसऱ्याच्या ते पाया पडले, चरणाला स्पर्श करून एक दुसऱ्याच्या पाया पडले. त्यानंतर ते एकमेकाच्या अशा मांडीवर थाप मारून दाखवतात, ताल ठोकणे म्हणतात, त्या पद्धतीने करू लागले आणि मग एकमेकाच्या खांद्यांना पकडून मग युद्ध करू लागले. मग आता या युद्धाचे जे काही डावपेच असतात त्यांचं इथे वर्णन आलेलं आहे. तत्पश्चात वे बाहुपाश और चरणपाश आदि दाव पाचों से काम लेते हुए एक दूसरे पर पैरों से भीषण प्रहार करने लगे. आता बाहुपाश म्हणजे काय, चरणपाश म्हणजे काय, हे सगळे अर्थ सुद्धा दिलेले आहेत. पूर्णकुंभ म्हणजे काय, पूर्णकुंभ म्हणजे काय, दोनों हाथों की अंगुलियों को परस्पर गूंथ कर उन हाथों की हथेलियों से शत्रु के सिर को दबाया, याला काय म्हणतात, पूर्णकुंभ. उरोहस्त म्हणजे काय, छातीवर थप्पड मारना सुरू कर दिया. मग पृष्ठभंग, सुरू आहे. युद्ध बघण्यासाठी कोण कोण आले होते, हे मल्लयुद्ध बघण्यासाठी हजारो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे नगरातले एकत्र येऊन ते युद्ध बघत होते. कितीतरी एक दिवस हे युद्ध चालू होतं. मग हे युद्ध कधी सुरू झालं, तर कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी हे युद्ध सुरू झालं. ते त्रयोदशी पर्यंत हे युद्ध सुरूच राहिलं. पहिल्या दिवशी सुरू झालं आणि त्रयोदशी पर्यंत म्हणजे 13 दिवस हे युद्ध सुरू राहिलं. म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि चतुर्दशीला जरासंध थकला. मग चतुर्दशीला जरासंध थकला हे बघून भीमाने ठरवलं, आता हा जो काही वेळ आहे तो काय आहे, जरासंधाचा वध करण्यायोग्य वेळ आहे. तेव्हा बघा, आता पुढे बघा, मजा आहे. यदुश्रेष्ठ तेव्हा हा भीमसेन होता, तो आता श्रीकृष्णाला म्हणू लागला, जरासंधाचा वध करायला जातो आणि कृष्णाला म्हणू लागला, यदुश्रेष्ठ श्रीकृष्ण, जरासंध ने लंगोट से अपनी कमर खूब कस ली है, यह पापी प्राण रहते मेरे वश में आने वाला नहीं जान पड़ता. उनके ऐसा कहने पर पुरुषोत्तम श्री कृष्ण ने जरासंध के वध के लिए भीमसेन को उत्तेजित करते हुए कहा, अरे भीम, तुम्हारा जो सर्वोत्कृष्ट दैवी स्वरूप है और तुम्हें वायु देवता से जो दिव्य बल प्राप्त हुआ है उसे आज हमारे सामने जरासंध पर शीघ्रता पूर्वक दिखाओ. म्हणजे भगवान कृष्ण त्याला जाणीव करून देतात, अरे भीम, तू साधा मनुष्य नाही आहेस, तू कोण आहेस, साक्षात वायुपुत्र आहेस. वायुपुत्र आणि कोण आहे, हनुमान आहे ना. हनुमानाची कशी शक्ती होती तशी तुझ्याकडे सुद्धा आहे. महाभारतामध्ये कितीतरी वेळेला उल्लेख आलेला आहे. जसा रामायणामध्ये हनुमानाचा पराक्रम होता, तसाच महाभारत युद्धामध्ये, रामायण युद्धामध्ये, राम रावण युद्धामध्ये जसा हनुमानाचा पराक्रम होता तसाच महाभारत युद्धामध्ये भीमसेनाचा पराक्रम आहे. हे वाक्य कितीतरी वेळा महाभारतात पुन्हा पुन्हा रिपीट झालेलं आहे. त्यामुळे भगवान कृष्ण म्हणू लागले, भीमा, तुझे जे दैवी स्वरूप आहे, तुझे जे दैवी स्वरूप आहे ते आठव आणि ते जरासंधाला दाखव. हा कोटी बुद्धीवाला जरासंध तुझ्याच हातांनी मारला जाऊ शकतो, तुझ्याच हातांनी मारला जाऊ शकतो. आणि हे मी कशावरून सांगतो, की जेव्हा हा जरासंध मथुरेवरती आमच्यावरती आक्रमण करायचा त्यावेळेला बलरामांनी या जरासंधाला पकडलं होतं आणि बलराम याला मारूनच टाकणार होते जरासंधाला. पण त्यावेळेला आकाशवाणी झाली होती की या जरासंधाला आता जीवदान द्या, भीमसेन आहे तो याचा वध करणार आहे, अशी आकाशवाणी झाली होती. त्यामुळे भीमा, तो भीमसेन दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस, तूच याचा वध करू शकतोस. आणि तो आकाशवाणीचा मान ठेवण्यासाठी त्या गोमंतक पर्वतावर त्यावेळी बलरामाने याला जिवंत सोडलं होतं. नाहीतर बलरामाच्या हातात पडला असं कोण वाचतो, कोण वाचवू शकतो बलरामाच्या हातात जो पडेल त्याला.
त्यामुळे महाबली भीम, तुझ्याशिवाय अन्य कोणाद्वारेच याची मृत्यू होणार नाही. तू वायुदेवाचे चिंतन कर आणि ह्या मगध राजाला मारून टाक. अशा प्रकारे भगवान कृष्ण केले आणि शत्रूचे दमन करणाऱ्या महाबली भीमाने त्यावेळी जरासंधाला उठवलं आणि गोल गोल वेगाने घुमवायला सुरुवात केली, फिरवायला सुरुवात केली. त्यावेळेला भगवान कृष्णाने जरासंधाचा वध करण्यासाठी भीमसेनाकडे बघितलं आणि एक नरकट हातामध्ये घेतला. मग आता इथे बघा, नरकटच्या इथे त्यांनी स्टार दिलेला आहे. ओके, स्टार म्हणजे काय ते गीता प्रेस वाल्यांनी इथे त्याचा खाली अर्थ दिला आहे. स्टार म्हणजे काय? नरकट बेत की तरह पोले डंठल का एक पौधा होता है जो कलम बनाने के काम आता है. म्हणजे तुम्ही इथे एक वनस्पतीप्रमाणे एक काडी घेतली समजा, आणि उसे दातून की भाती दो तुकडों में चिर डाला, आणि त्या काठीला त्यांनी मधून चिरलं म्हणजे त्याचे दोन भाग केले आणि त्याला फेकलं. आणि हा जरासंधाला मारण्यासाठी एक संकेत होता. भरतश्रेष्ठ जन्मेजय, भीम ने उस संकेत को समझ लिया और 100 बार घुमाकर त्या जरासंधाला 100 वेळा गोल 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 फिरवलं आणि जमिनीवरती आपटलं. आणि त्याची जी पाठ होती त्याला धनुष्याप्रमाणे वाकवलं आणि त्याला कण्यातूनच मोडलं. दोनों घुटनों की चोट से उसकी रीढ तोड झाली. जी आपली ढोबरं होती त्यांनी काय केलं, त्याची हाडच त्यांनी मोडून टाकली. फिर अपने शरीर की रगड़ से पिसते हुए भीमसेन बड़े जोर से सिंहानाद किया, आणि आपल्या शरीराने त्याला रगडत राहिले आणि मोठ्याने त्यांनी सिंहनाद केला भीमसेन ने. इसके बाद अपने एक हाथ से उसका एक पैर पकड़कर और दूसरे पैर पर अपना पैर रखकर महाबली भीम ने उसके दो खंडों में चिर डाला. महाबली भीमाने काय केलं, त्याचा जरासंधाचा एक पाय होता त्या पायावरती त्याने आपला पाय ठेवला आणि जो दुसरा पाय होता तो भीमसेनाने आपल्या हाताने पकडला आणि जो त्याने वडून काढला आणि त्याच्या शरीराला फाडून त्याचे दोन भाग केले. कारण भगवान कृष्णाने त्याला संकेत दिला होता ना की ते काडी घेतली होती आणि त्यांनी ती मधून फाडून दाखवली होती. ते पान होतं ते बारीक काडी. आणि त्यानंतर काय झालं, त्याचे जरासंधाचे जे दोन तुकडे केले होते ते दोन्ही तुकडे पुन्हा जोडले गेले आपोआप. आणि त्यानंतर जरासंध परत उठला आणि भीमाबरोबर बाहुयुद्ध करू लागला. आणि त्यांचं ते युद्ध खूप मोठं, भयंकर आणि रोमांचककारी होतं. रोमांचककारी म्हणजे काय, बघणाऱ्याच्या अंगावरती काटा उभा राहायचा. ज्यांच्या अंगावरती भरपूर केस आहेत त्यांचे केस उभे राहायचे. ते युद्ध बघून असं वाटायचं की आता काय या जगाचा संहारच होतोय की काय, जगाचा प्रलय येतो की काय. हे जे काही द्वंद्व युद्ध होतं ते सर्व जीवांचं भीती वाढवणारे होते, भयाला वाढवणारे होते. त्यावेळेला भगवान कृष्णांनी परत त्यांनी काय घेतलं, ते नरकट घेतलं. नरकट बेत की तरह, बेत म्हणजे काय, वेताची काठी असते त्या पद्धतीने, त्याची जशी पाने असतात वेताच्या काठीची त्या पद्धतीचा तो एक वनस्पती असते, ती त्यांनी घेतली आणि त्याला मधून चिरलं आणि उजव्या हातातला जो भाग होता तो डावीकडे टाकला आणि जो डाव्या बाजूचा जो भाग होता त्याला उजवीकडे टाकला. आणि अशा प्रकारे त्याला दुसरा संकेत दिला भीमसेनला. भीमसेनाने हे बघितलं, म्हटलं हा आत्ता मला काय ते समजलं. आणि भीमसेनाने त्या मगधराजला पुन्हा पकडलं. त्याच्या पायावरती एक पाय दिला आणि दुसरा पाय त्याने आपला हातामध्ये धरला आणि जरासंधाला मधून फाडण्यासाठी मोठी गर्जना केली आणि त्याला मधून जे फाडलं त्याचे दोन तुकडे केले. उजव्या बाजूचा तुकडा होता तो डाव्या बाजूला फेकून दिला आणि डाव्या बाजूचा तुकडा होता तो उजव्या बाजूला फेकून दिला आणि भीमसेनाने मोठी गर्जना केली. आणि त्यानंतर वैशंपायन मुनी जन्मेजयला सांगतात, अरे राजा, तुझ्या आजोबांनी असा पराक्रम केला भीमसेनने. आणि त्यावेळेला जरासंधाचं शरीर शवरूप झालं म्हणजे त्याचं शव झालं म्हणजे प्राणहीन झालं. अशा प्रकारे जरासंधाचं शरीर शवरूप होऊन मांस के लोदेसा जान पडने लगा, म्हणजे मांसाचा जसा ढीग असतो तसे ते दिसू लागलं. उसके शरीर से मांस, हड्डियां, मैदा और चमड़ा सभी सूख गए थे. मस्तिष्क और शरीर दो भागों में विदीर्ण हो गए थे. त्याच्या शरीरामधले मांस, हाड, मैदा
म्हणजे मेद, चरबी, चामडं सगळं सुकलं आणि त्याचे मस्तिष्क म्हणजे डोकं आणि शरीर हे दोन वेगवेगळ्या भागांमध्ये विदीर्ण झाले. जब जरासंध रगड़ा जा रहा था और पांडु कुमार गर्ज गर्ज कर उसके पीछे पिसे डालते थे, उस समय भीमसेन की गर्जना और जरासंध की चित्कार से जो तुमुल नाद प्रकट हुआ वह समस्त प्राणियों को भयभीत करने वाला था. उसे सुनकर सभी मगध निवासी भय से थर्रा उठे. स्त्रियों के तो गर्भ तक गिर गए. वैशंपायन मुनी जन्मेजयला सांगतात की अरे तुझे आजोबा भीमसेन आणि तो जरासंध यांचं जेव्हा युद्ध होत होतं, भीमसेन जेव्हा त्या जरासंधावरला पाडून त्याला आपल्या पाठीने जेव्हा रगडायचे त्यावेळेला भीमसेन जो सिंहनाद करायचे तो त्यांचा सिंहनादाचा आवाज आणि जरासंध जो चित्कार करायचा दुःखामुळे वेदनेमुळे तर त्याचा आवाज या दोघांचा तुमुल नाद भयंकर आवाज होता. त्यामुळे सगळे जे जीव होते प्राणी होते त्यांचं ते थरथरायचे भयभीत व्हायचे आणि हा भयानक आवाज ऐकून कितीतरी स्त्रियांचे गर्भ होते ते गळले होते. गर्भ होते ते आतल्या आतच गर्भात असतानाच बालके ह्या मृत पावली होती. अशा प्रकारे भयंकर गर्जना झाली होती त्यावेळेला. भीमसेन की गर्जना सुनकर मगध के लोग भयभीत होकर सोचने लगे कि कहा हिमालय पहाड़ तो नहीं फट पड़ा, का हिमालय पहाड़ तो नहीं फट पड़ा, कहीं पृथ्वी तो विदीर्ण नहीं हो रही है, असं लोकांना वाटायचं. तदनंतर शत्रुओं का दमन करने वाले वे तीनों वीर रात में राजा जरासंध के प्राणहीन शरीर को सोते हुए के समान राजभवन के द्वार पर छोड़कर वहां से चल दिए. मग ते तसलं जे जरासंधाचं प्राणहीन शरीर आहे त्याला तिथे टाकून ते तीनही वीर कृष्ण, भीम आणि अर्जुन ते त्या भूमीपासून मग दुसरीकडे गेले. श्री कृष्ण ने जरासंध के ध्वजा पताका मंडित दिव्य रथ को जोत लिया. आता कृष्णाने काय केलं, त्या जरासंधाचे जे दिव्य रथ होते त्याला घोडे जुंपले. उस पर दोनों भाई भीमसेन और अर्जुन को बिठाकर पहाड़ी कुओं के पास जा वहां कैद में पड़े हुए अपने बांधव स्वरूप समस्त राजाओं को छुड़ाया. आणि त्या पहाडीवरती गेले जिथे तो महादेवाचा यज्ञ करण्यासाठी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्याने 86% राजांना कैद करून ठेवलं होतं त्या तिथे भगवान कृष्ण भीमसेन आणि अर्जुनाला घेऊन गेले आणि त्या सर्वांना आनंदाची बातमी दिली की आम्ही जरासंधाचा वध केला. आणि ते सगळ्यांना तर तुरुंगातून बाहेर काढलं, ते तुरुंग फोडून काढलं आणि त्या सगळ्या कारावासातून तुरुंगातून सगळ्या कैदी राजांना त्याने बाहेर काढलं. सगळे कैदी राजा होते ते भगवान कृष्णाची स्तुती करू लागले आणि ती स्तुती काय आहे ती श्रीमद भागवत महापुराणामध्ये आलेली आहे. उस महान भय से छुटे हुए रत्नभोगी नरेश ने भगवान श्री कृष्ण से मिलकर उन्हें विविध रत्नों से युक्त किया. मग ते खूप प्रसन्न झाले आणि भगवान कृष्णांना वेगवेगळ्या रत्नांनी त्यांनी रत्ने देऊन प्रसन्न केले. भगवान कृष्ण क्षत्रहित और अस्त्र शस्त्र से संपन्न थे. वे शत्रु पर विजय पा चुके थे. उस अवस्था में वे उस दिव्य रथ पर आरूढ़ हो कैद से छुटे हुए राजाओं के साथ गिरिव्रज नगर से बाहर निकले. उस रथ का नाम सौंदर्यवान, रथाचं नाव काय होतं सौंदर्यवान. उसमें 2 महारथी योद्धा एक साथ बैठकर युद्ध कर सकते थे. इस समय भगवान श्री कृष्ण उसके सारथी थे. उसमें उस रथ में बार बार शत्रुओं पर आघात करने की सुविधा थी और वह दर्शनीय होने के साथ ही समस्त राजाओं के लिए दुर्जय था. म्हणजे ते रथ कसं होतं त्याचं सारथ्य कोण करत होते भगवान कृष्ण करत होते आणि रथावरती 2 महारथी बसू शकत होते आणि एकत्र येऊन ते युद्ध करू शकत होते एका रथात 2 महारथी बसून. आता या वेळेला कोण बसले होते भीम आणि अर्जुन या दोघांचे सारथ्य कृष्ण करत होते. उस रथ में बार बार शत्रुओं पर आघात करने की सुविधा थी. म्हणजे शत्रूंनी परत परत जरी त्या रथावरती आघात केला तरी ते रथ मोडून पडत नव्हते आणि ते दिसायला सुद्धा कसे होते छान होते म्हणून ते सौंदर्यवान या नावाने प्रसिद्ध होते आणि इतर राजांसाठी ते दुर्लभ होते अशा रथ. भीम और अर्जुन ये 2 योद्धा उस रथ पर बैठे थे. श्री कृष्ण सारथी का काम संभाल रहे थे. संपूर्ण धनुर्धर वीरों के लिए उसे जितना कठिन था. इन दोनों रथियों के द्वारा उस श्रेष्ठ रथ की ऐसी शोभा पा रही थी मानो इंद्र और विष्णु एक साथ बैठकर तारकामय संग्राम में विचर रहे हैं. वह रथ तपाए हुए स्वर्ण के समान कांतिमान था. उसमें क्षुद्र घंटियां से युक्त झालरें लगी थी. क्षुद्र घंटियां म्हणजे काय छोटे छोटे घंटाला क्षुद्र घंटियां से युक्त झालरें लगी थी. उसकी घरघराहट मेघ की गंभीर गर्जना के समान जान पड़ती थी. वह शत्रुओं का विघातक और विजय प्रदान करने वाला था. उसी रथ पर सवार होकर उसके द्वारा श्री कृष्ण ने उस समय यात्रा की थी.
यह वही रथ था जिसके द्वारा इंद्र ने 99 दानवों का वध किया था. उस रथ को पाकर वे तीनों नरश्रेष्ठ बहुत प्रसन्न हुए. या रथाचा इतिहास सांगितलेला आहे. हेच रथ वापरून इंद्राने 99 दानवांचा वध केला होता. तदनंतर दोनों फुफेरे भाइयों को साथ रथ पर बैठे हुए महाबाहु श्री कृष्ण को देखकर मगध के निवासी बडे विस्मित हुए. आता जे मगध नगरीतील जे सगळे निवासी होते ते विस्मयचकित झाले. अरे बापरे, ज्या जरासंधाने पृथ्वीवरील 86% राजांना कैद केलं होतं त्याला यांनी पराजित केलं. वह रथ वायु के समान वेगशाली था. उसमें दिव्य घोड़े जुते हुए थे. भारत, श्री कृष्ण के बैठ जाने से उस दिव्य रथ की बड़ी शोभा हो रही थी. उस उत्तम रथ पर देवनिर्मित ध्वजा फहराता रहता था जो रथ से अछूता था. वो बिना आधार के ही उस रथ के ऊपर लहराया करता था. आता इंद्राचे रथ आहे, दिव्य आहे, म्हणजे त्या झेंड्याला दांडा लावायची गरज नाही. तो हवेतच फडकत असायचा. रथ से अछूता था म्हणजे रथाला टच न होता. हवेत हवेत हे करायचा का, हवेत फडकायचा, असा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ज्या रथावरती बसून इंद्राने 99 दानवांना मारले होते ते रथ होते हे. इंद्रधनुष्य के समान प्रकाशमान बहुरंगी एवं शोभाशाली यह ध्वज 1 योजन दूर से ही दिखने लगता था. म्हणजे तो कसा होता, इंद्रधनुष्याप्रमाणे बहुरंगी होता आणि 1 योजन लांबून सुद्धा तो रथ, तो झेंडा होता तो दिसायचा. उस समय भगवान कृष्ण ने गरुड़ जी का स्मरण किया. गरुड़ जी उसी क्षण वहां आ गए. आता कृष्ण आणि गरुडाचा संबंध कुठे आलेला आहे, आस्तिक पर्वामध्ये. गरुड भगवान विष्णूंचं वाहन बनायला तयार झाले ना तिथे. आता विष्णू म्हणजेच कोण आलेला आहे, कृष्ण. विष्णूने देवतांना वचन दिलं होतं ना की मी वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेईन. म्हणून गरुड ओळखतं की आपला मालक आहे तो कोण आहे, हा कृष्ण आहे, तोच विष्णू आहे. उस रथ की ध्वजा में बहुत से भूत मोह भाए हुए विकट गर्जना कर रहे थे. उसी के साथ सर्पभोजी गरुड़ जी भी उसी श्रेष्ठ रथ पर स्थित हो गए. उसके द्वारा वह ध्वज ऊंचे उठे हुए चैत्य वृक्ष के समान सुशोभित हो रहा था, हो गया. हे बघा, हे सगळे कैदी राजा इथे दाखवलेले आहेत. त्यांना बाहेर काढले ते कृष्ण, भीम आणि अर्जुनने. अब वह उत्तम ध्वज सहस्त्र किरणों से आवृत्त मध्यान्ह काल के सूर्य की भांति अपने तेज से अधिक प्रकाशित होने लगा. प्राणियों के लिए उसकी ओर देखना भी कठिन हो गया. वह वृक्षों में कहीं अटकता नहीं था, अस्त्र शस्त्र द्वारा कटता नहीं था. राजन, वह दिव्य और श्रेष्ठ ध्वज इस लोक में मनुष्यों को दृष्टिगोचर मात्र होता था. मेघ म्हणजे ढग, मेघ के समान गंभीर घरघर ध्वनि से परिपूर्ण उस दिव्य रथ पर भीमसेन और अर्जुन के साथ बैठे हुए पुरुष सिंह भगवान श्री कृष्ण नगर से बाहर निकले. राजन, इंद्र से उस रथ को राजा वसु ने प्राप्त किया था. फिर क्रमशः वसु से बृहद रथ को और बृहद रथ से जरासंध को वह रथ मिला था. म्हणजे इंद्राने ते रथ कोणाला दिलं होतं, राजा वसूला दिलं होतं. वसूने कोणाला दिलं, बृहद रथला दिलं. बृहद रथ म्हणजे कोण, जरासंधाचे वडील. आणि बृहद रथ नंतर वडिलोपार्जित संपत्ती कोणाला मिळाली, मुलाला मिळाली. जरासंधाला आयतं रथ मिळालं. ते महायशस्वी कमल नयन महाभाऊ श्री कृष्ण गिरिव्रत से बाहर आ समतल भूमि पर खड़े हुए. जन्मेजय, वहां ब्राह्मण आदि सभी नागरिकों ने शास्त्रीय विधि से उनका सत्कार एवं पूजन किया. कैद से छूटे हुए राजाओं ने भी मधुसूदन की पूजा की और उनकी स्तुति करते हुए इस प्रकार कहा. म्हणजे भागवतात जी स्तुती आलेली आहे ती इथे महाभारतात सुद्धा इथे आलेली आहे. मग ते ज्या ज्या राजांना भगवान श्रीकृष्णांनी, अर्जुनाने आणि भीमाने त्या कारावासातून मुक्त केले, ते सगळे पृथ्वीवरील 86% राजा भगवान कृष्णाची स्तुती करू लागले. अरे महाबाहो, तुम्ही तर देवकी देवीला आनंदित करणारे साक्षात भगवान आहात. भीमसेन आणि अर्जुनाचे बळ हे सुद्धा आपल्या बरोबर आहे. आपल्याद्वारा म्हणजे तुम्ही काय करता, धर्माची रक्षण करत, तुमच्याद्वारे धर्माचं रक्षण केलं जात आहे. व आपके ते तुमच्यासारख्या धर्मावतारासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाहीये. तुमच्याद्वारे हे धर्माचं रक्षण केलं जातंय, ही तुमच्यासारख्या धर्मावतारासाठी आश्चर्याची गोष्ट नाही आहे. प्रभू, आम्ही सगळे राजा दुःखरूपी पंख से युक्त जरासंध रूपी भयानक कुंड में डूब रहे थे. हम सब राजा दुख रूपी पंख से युक्त जरासंध रूपी भयानक कुंड में डूब रहे थे. आपने जो आज हमारा यह उद्धार किया है वह आपके योग्य ही है. आता इथे बघा काय म्हणाले, हे राजा होते ते आता काय म्हणाले बघा.
विष्णू समवसन्नाना गिरिदुर्गे सुदारुणे दिष्ट्या मोक्षाद यशोदीप्तम आप्तम ये यदुनंदन. अरे विष्णू, आता इथे ते कृष्णाला काय म्हणतात? विष्णू या नावाने संबोधतायत. विष्णू, अत्यंत भयंकर पहाड़ी किले में कैद हो हम बड़े दुख से दिन काट रहे थे. यदुनंदन, आपने हमें इस संकट से मुक्त करके अत्यंत उज्जवल यश प्राप्त किया है, यह बड़े सौभाग्य की बात है. हम आपके चरणों में पड़े हैं, आप हमें आज्ञा कीजिए, हम क्या सेवा करें. कोई दुष्कर कार्य भी हो तो भी हम आपको समझना चाहिए कि हम सब राजाओं ने मिलकर उसे पूर्ण कर दिया ही. म्हणजे ते म्हणाले, अरे भगवान विष्णू, आम्ही तर त्या तुरुंगामध्ये जो किल्ला होता त्याच्यामध्ये आम्ही बंदिस्त होतो. कसे कसे मोठ्या दुःखाने आम्ही तिथे दिवस काढत होतो. यदुवंशात जन्मलेल्या विष्णू, यदुनंदन, तू काय केलंस? आम्हाला या संकटातून मुक्त केलंस आणि त्यामुळे अत्यंत तू उज्ज्वल यश प्राप्त केलेलं आहेस. ही खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. आम्ही तर तुला शरण आलेलो आहोत. आम्ही तुझ्या चरणांमध्ये पडतो. आम्हाला आज्ञा द्या तुम्ही की आम्ही तुमची काय सेवा करू. अरे काही दुष्कर जरी काहीतरी कार्य असेल तरी ते आम्ही अशक्य कार्य असेल ते सुद्धा आमच्याकडून तुम्ही शक्य झाले असेच समजा. आम्ही सर्व राजा त्यासाठी प्रयत्न करू. तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले, आश्वासन देऊन म्हणाले, काय? राजा, धर्मराज युधिष्ठिर राजसू यज्ञ करायला इच्छितात. धर्मामध्ये तत्पर राहणाऱ्या त्या सम्राट युधिष्ठिरांची इच्छा आहे राजसू यज्ञ करायचे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी सम्राट युधिष्ठिर यांना काय करा? सहाय्यता करा. त्यामुळे आता वैशंपायन जन्मेजयला सांगतात. मग असं भगवान कृष्णाने सांगल्यानंतर ते सगळे राजा होते ते प्रसन्न झाले आणि ते सर्व तथास्तु म्हणू लागले. आणि त्यांनी भगवंतांनी जे काही आज्ञा दिली ती त्यांनी शिरोधार्य केली. आणि त्यानंतर त्यांनी भगवान कृष्णांना खूप काही रत्न भेट केली. आणि त्या सर्वांवरती आता नाही कसं म्हणणार भगवान कृष्ण? नाही जर म्हटलं तर ते काय म्हणणार? हा विष्णू आहे, आमच्याकडून काय घ्यायला बघत नाही. म्हणून खूप कठीणतेने त्या सगळ्यांवरती कृपा करण्यासाठी त्यांनी ती भेट स्वीकारली. आणि त्यानंतर जरासंधाचा पुत्र होता सहदेव, तो सहदेव तिथे आला. आपल्या पुरोहिताला पुढे करून तो सहदेव आपल्या सेवक आणि मंत्रींसहित त्या नगरातून बाहेर आला भगवान कृष्णाच्या समोर. आणि त्याने रत्नांचा भंडार आणला आणि भगवान कृष्णाच्या शरण आला. आणि सहदेव म्हणू लागला, पुरुषसिंह जनार्दन, महाभाऊ पुरुषोत्तम, माझ्या वडिलांनी जो काही अपराध केला होता तो सर्व तुम्ही आपल्या हृदयातून बाहेर काढून टाका. तो तुम्ही मनाला लावून घेऊ नका, मनातून काढून टाका. गोविंद, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. प्रभू, तुम्ही माझ्यावरती कृपा करा. देवकी नंदन, देवकी पुत्रा, देवकी नंदन, मी माझ्या पित्याचा दाह संस्कार करू इच्छितो. तुम्ही भीमसेनाने आणि अर्जुनाने तुम्ही भीमसेन आणि अर्जुन या तिघांची आज्ञा घेऊन मी हे कार्य करणार आहे. माझ्या पिताचे दाह संस्कार करणार आहे. आणि तुमच्या कृपेने मी निर्भय होऊन इच्छेनुसार सुखपूर्वक विचरण करीन. त्या वैशंपायन जन्मेजयला म्हणाले, अरे जन्मेजय, सहदेवाने जे अशा प्रकारे सांगितलं ते ऐकल्यानंतर भगवान देवकीनंदन, भगवान कृष्ण, महारथी भीमसेन आणि अर्जुन हे तीनही प्रसन्न झाले. आणि तिघांनी एका स्वरात सांगितलं, राजन, तुम अपने पिता का अत्येष्टि संस्कार करो. म्हणजे तू दाह संस्कार तुझ्या वडिलांचे तू करू शकतोस. भगवान कृष्ण तथा दोनों कुंती कुमारों का यह आदेश सुनकर मगध राजकुमार ने मंत्रियों के साथ शीघ्र ही नगर में प्रवेश किया. फिर चंदन की लकड़ी तथा केसर, देवदारू और काला अगुरु आदि सुगंधित काष्ठों से चिता बनाकर, इथे देवदारू म्हणजे काय? देवदारू वृक्ष आहेत ना, त्याची लाकडं. केशर, देवदारू और काला अगुरु आदि सुगंधित काष्ठों से चिता बनाकर उस पर मगध राज का म्हणजे जरासंधाचे शव रखा गया. तत्पश्चात जलती चिता में दग्ध होते हुए मगधराज के शरीर पर नाना प्रकार के चंदन आदि सुगंधित तेल और घी की धाराएं गिराई गई. सब ओर से अक्षत और फूलों की वर्षा की गई. शवदाह के पश्चात सहदेव ने अपने छोटे भाई के साथ पिता के लिए जलांजलि दी. इस प्रकार पिता का पारलौकिक कार्य करके राजकुमार सहदेव नगर से निकलकर उस स्थान में गया जहां भगवान श्री कृष्ण तथा महाभाग पांडुपुत्र भीमसेन और अर्जुन विद्यमान थे. उसने नम्रतापूर्वक हात जोडकर भगवान कृष्ण से कहा, म्हणजे आपल्या वडिलांचे
दाह संस्कार केल्यानंतर तो श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमसेनकडे आला आणि हात जोडून नम्रतापूर्वक म्हणाला, सहदेव ने कहा, प्रभु ये गाय, भैंस, भेड़, बकरे आदि पशु, बहुत से रत्न, हाथी, घोड़े, नाना प्रकार के वस्त्र आपकी सेवा में प्रस्तुत है। गोविंद, ये सब वस्तुएं धर्मराज युधिष्ठिर को दीजिए, अथवा आपको जैसी रुचि हो उसके अनुसार मुझे सेवा के लिए आदेश दीजिए। वह भय से पीड़ित हो रहा था। पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण से भगवान कृष्ण ने उसे अभयदान देकर उसके लाई हुए बहुमूल्य रत्नों की भेंट स्वीकार कर ली। तत्पश्चात जरासंध कुमार को, माने सहदेव को, प्रसन्नता पूर्वक वही पिता के राज्य पर अभिषिक्त कर दिया। श्री कृष्ण ने सहदेव को अपना अभिन्न सूर्योदय बना लिया, इसलिए भीमसेन और अर्जुन ने भी उसका बड़ा सत्कार किया। मग भगवान कृष्णाने काय केलं, जरासंधाला मारलं ना, मग आता राज्य त्यांनी आपल्याला घेतलं नाही, आपण बळकावलं नाही, तर काय केलं, तो जरासंधाचा पुत्र होता सहदेव, त्याचाच राज्याभिषेक केला आणि आपला सूर्योदय बनवला। म्हणजे आपण म्हणजे आपल्या मुलावरती कसे आपण संस्कार करतो त्या पद्धतीने भगवान कृष्णांनी त्याला मान दिला। आणि हे समजल्यामुळे भीमसेन आणि अर्जुन हे सुद्धा त्या सहदेवचा सत्कार करू लागले, जरासंधाच्या पुत्राचा सत्कार करू लागले। ज्याचा स्वीकार भगवान कृष्णांनी केला तो किती श्रेष्ठ असणार हे जाणून ते भीमसेन आणि अर्जुन सुद्धा त्याचा सत्कार करू लागले। राजन, उन महात्माओं द्वारा अभिषिक्त हो महाभाव जरासंध पुत्र तेजस्वी राजा सहदेव अपने पिता के नगर में लौट गया। आणि अशा प्रकारे जेव्हा कृष्णाने त्याचा अभिषेक केला, राज्याभिषेक केला, तेव्हा तो आपल्या पुन्हा राजामध्ये, नगरीमध्ये गेला, मगध राज्यामध्ये गेला। और पुरुषोत्तम श्री कृष्ण ने सर्वोत्तम शोभा से संपन्न हो प्रचुर रत्नों की भेंट ले दोनों कुंती कुमारों के साथ वहां से प्रस्थान किया। आणि हे आता त्या 86% राजांनी जी काही भेट दिली होती भरपूर, त्यानंतर या जरासंध पुत्र सहदेवने जी काही भेट दिली होती, त्या सगळं भेट वस्तू ते सगळं काही घेऊन हे कुठे गेले, आता आपल्या हस्तिनापुरकडे जायला निघाले, इंद्रप्रस्थामध्ये। भीमसेन और अर्जुन के साथ इंद्रप्रस्थ में आकर भगवान श्री कृष्ण धर्मराज युधिष्ठिर से मिले और अत्यंत प्रसन्न होकर बोले, नृपश्रेष्ठ, सौभाग्य की बात है, महाबली भीमसेन ने जरासंध को मार गिराया है, समस्त राजाओं को उसकी कैद से छुड़ा दिया। भारत, भाग्य से ही ये दोनों भाई भीमसेन और अर्जुन अपने नगर में पुनः सकुशल लौट आए हैं और इन्हें कोई क्षति नहीं पहुंची है। हे आमचं चांगलं भाग्य आहे की यांनी जरासंधाला पराजित केलेला आहे, भीमसेनाने जरासंधाला पराजित केलेला आहे आणि दोन्ही अर्जुन आणि भीमसेन यांना काही क्षती झालेली नाही आतापर्यंत। हे सकुशल पुन्हा परत आलेले आहेत, विजयी होऊन परत आलेले आहेत। आपली सौभाग्याची ही गोष्ट आहे। तब युधिष्ठिर ने श्री कृष्ण का यथा योग्य सत्कार करके भीमसेन और अर्जुन को भी प्रसन्नतापूर्वक गले लगाया। तदनंतर जरासंध के नष्ट होने पर अपने दोनों भाइयों द्वारा की हुई विजय को पाकर अजात शत्रु राजा युधिष्ठिर भाइयों सहित आनंद मग्न हो गए। फिर धर्मराज ने हर्ष में भरकर भगवान कृष्ण से कहा, तो भगवान कृष्णाला युधिष्ठिर सांगू लागले, पुरुष सिंह जनार्दन, आपका सहारा पाकर ही भीमसेन ने बल के अभिमान से उन्मत्त रहने वाले प्रतापी मगधराज जरासंध को मार गिराया है। अब मैं निश्चित होकर यज्ञों में श्रेष्ठ राजसु यज्ञ का शुभ अवसर प्राप्त करूंगा। प्रभु, आपके बुद्धि बल का सहारा पाकर मैं यज्ञ करने के लिए योग्य हो गया हूँ। पुरुषोत्तम, इस युद्ध से भूमंडल में आपके यश का विस्तार हुआ, जरासंध के वध से ही आपको प्रचुर संपत्ति प्राप्त हुई है। त्या वैशंपायन जन्मेजयला म्हणाले, अशा प्रकारे तुझे आजोबा कुंतीनंदन युधिष्ठिरने भगवान श्री कृष्णाला श्रेष्ठ रथ प्रदान केलं। जरासंध के उस रथ को पाकर गोविंद बड़े प्रसन्न हुए और अर्जुन के साथ उसमें बैठकर बड़े हर्ष का अनुभव करने लगे। धर्मराज युधिष्ठिर के उस भेंट को अंगीकार करके उन्हें बड़ा संतोष हुआ। पांडुनंदन युधिष्ठिर भाइयों के साथ जाकर समस्त राजाओं से उनकी अवस्था के अनुसार क्रमशः मिले। फिर उन सबका यथा योग्य सत्कार एवं पूजन करके उन्होंने सभी नरपतियों को विदा कर दिया। राजा युधिष्ठिर के आज्ञा ले वे सब नरेश मन ही मन अत्यंत प्रसन्न हो अनेक प्रकार की सवारियों द्वारा शीघ्रतापूर्वक अपने अपने देश को चले गए। कैले कोणता सत्कार केला युधिष्ठिरने? जे 86% राजा जे कैदी होते त्यांना भगवान कृष्णाने सोडवलं होतं ना, त्या सर्वांचा युधिष्ठिरने सत्कार केला। जन्मेजय, इस प्रकार महाबुद्धिमान पुरुष सिंह जनार्दन ने म्हणजे कृष्णाने उस समय पांडवों द्वारा अपने शत्रु जरासंध का वध करवाया। अशा प्रकारे भगवान कृष्णाने पांडवांना निमित्त साधून जरासंधाचा वध करून घेतला, पांडवांकडून जरासंधाचा वध करून घेतला। भारत, जरासंध को बुद्धिपूर्वक मरवाकर शत्रु दमन श्री कृष्ण, धर्मराज युधिष्ठिर, कुंती तथा द्रौपदी से आज्ञा ले सुभद्रा, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव तथा
दौम्य जिसे भी पूछकर धर्मराज के दिए हुए उसी मन के समान वेगशाली दिव्य एवं उत्तम रथ के द्वारा संपूर्ण दिशाओं को गुंजाते हुए अपने द्वारकापुरी चले गए. मग भगवान कृष्णाने कुंतीची आज्ञा घेतली, आता मी चाललो माझ्या द्वारकेला. धर्मराज युधिष्ठिरची आज्ञा घेतली, द्रौपदीची आज्ञा घेतली, भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव या सगळ्यांची आज्ञा घेतली आणि सुभद्रेला घेऊन ते आपल्या ते जे रथ होतं जरासंधाचं मिळालेलं रथ मनाच्या वेगाने धावणार त्या रथावरती सुभद्रेला बसवून ते आपल्या द्वारकेला जायला निघाले. भरतश्रेष्ठ, आता इथे सुभद्रेचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे जेव्हा कृष्ण कुठे हस्तिनापूरला यायचे तेव्हा ते एकटे यायचे नाही, आपल्या घरातल्यांना सुद्धा घेऊन यायचे. त्यामधली ही एक सुभद्रा जी कृष्णाची बहीण होती. मग हिचा पुढे विवाह अर्जुनाबरोबर झाला होता. तो कसा झाला होता ते आपण पुढे बघणार आहोत. भरतश्रेष्ठ, जाते समय युधिष्ठिर आदि समस्त पांडवांनी अनायास ही सब कार्य करने वाले भगवान श्री कृष्ण की परिक्रमा की. म्हणजे भगवान कृष्ण जेव्हा रथावरती बसून जाणार होते त्यावेळी सर्वांनी काय केलं, सर्व पांडवांच्या मनात आलं की आपण श्रीकृष्णाची प्रदक्षिणा घातली पाहिजे. आता पांडवांनी म्हणजे अर्जुनाने आणि भीमाने ऐकलं होतं ना की जे 86% राजा होते ते कृष्णाला कोणत्या नावाने संबोधत होते, विष्णू या नावाने संबोधत होते. त्यामुळे ते ओळखले की नारद वगैरे सांगतात ते खोटं नाही, या खरोखरच हा नारायण आहे, विष्णू आहे. म्हणून त्यांनी परिक्रमा केली भगवानाला, म्हणजे प्रदक्षिणा घातली. भारत महान विजय को प्राप्त करके और जरासंध के द्वारा कैद किए हुए राजाओं को अभयदान देकर देवकी नंदन भगवान श्री कृष्ण के चले जाने पर उक्त कर्मों के द्वारा पांडवों के यश का बहुत विस्तार हुआ और वे पांडव द्रौपदी की भी प्रीति को बढ़ाने लगे. आणि ते पांडव अशा प्रकारे द्रौपदी बरोबर प्रीतीने सुखात राहू लागले. आणि त्यांनी जे 86% राजांना काय केलं होतं, पराजित केलं होतं, बरोबर. 86% राजांना मुक्त केलं होतं जरासंधाच्या कैदीतून. त्यामुळे पांडवांची ख्याती सगळीकडे वाढली. त्या 86% राजांनी त्यांचा प्रचार केला की बाबा पांडव असे आहेत, त्यांच्यामुळे आम्ही परत पाठीमागे आलो, तर त्यांचं तुम्ही समर्थन करा, युद्धामध्ये त्यांचे मित्र बना, असं सर्वांना सांगू लागले. त्यामुळे पांडवांची ख्याती सगळीकडे पसरली. उस समय धर्म अर्थ और काम की सिद्धि के लिए जो उचित कर्तव्य था उसका राजा युधिष्ठिर ने धर्मपूर्वक पालन किया और वे प्रजाओं की रक्षा करने के साथ ही उन्हें धर्म का उपदेश देते रहते थे. मग धर्म अर्थ काम याच्या सिद्धीसाठी जे काही उचित कर्तव्य होते ते सर्व काही सम्राट युधिष्ठिरनं धर्मपूर्वक ते सर्व काही पालन केले. आणि प्रजेच्या रक्षणासाठी प्रजेचं रक्षण करता करता धर्माचा उपदेश सुद्धा हे सम्राट युधिष्ठिर देत राहायचे. मग अशा प्रकारे हा अध्याय 24वा अध्याय सभा पर्वणी मधला संपूर्ण झालेला आहे. आणि जो 24वा अध्याय पूर्ण झाला आणि 25व्या अध्यायापासून काय आलंय, आता दिग्विजय यात्रा. आता पांडव राजसूय यज्ञ करणार आहेत. जो महान ज्याने 86% राजांना कैद केलं होतं तो जरासंध मारला गेला आणि हे 86% राजा पृथ्वीवरचे यांचे मित्र बनले पांडवांचे. आता उरले किती, 14% राजा. आता हे 14% राजा उरले आहेत, त्यांना एकतर आपला मित्र तरी बनवायचं आणि मित्र बनायला तयार नसतील तर त्यांच्याबरोबर युद्ध करून त्यांना जिंकायचं. असं करून जेव्हा हे संपूर्ण पृथ्वीवरती चारही दिशांना विजय मिळवतील तेव्हाच ते राजसूय यज्ञ करू शकतात. मग हे त्यांनी कसं केलं ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. रामकृष्ण हरी. पांडवांनी दिग्विजय कसा केला, पराजित कसं केलं, संपूर्ण पृथ्वीवरती त्यांनी दिग्विजय कसं केलं, राजसूय यज्ञ साठी हे पांडवांनी कोणकोणत्या राज्यामधील, अर्जुनाने कोणकोणत्या राज्यामधील कोणकोणत्या राजांना पराभूत केले, भीमसेनने कोणकोणत्या राज्यामध्ये जाऊन कोणकोणत्या राजांना पराजित केले, नकुल आणि सहदेव यांनी सुद्धा कोणकोणत्या राज्यामधील कोणकोणत्या राजांना पराभूत केले, हे सगळं आपण बघणार आहोत. आणि त्यापुढे सहदेव होता तो दक्षिण दिशेला गेला होता. मग दक्षिण दिशेला एक माहिष्मती नावाची नगरी आली होती. हे नाव तुम्ही बाहुबली या सिनेमामध्ये तुम्ही ऐकलं असेल. ही माहिष्मती नगरी काय होती, तिची स्थापना कोणी केली होती, हे सुद्धा आपल्याला समजणार आहे. आणि त्यानंतर तो श्रीलंकेत सुद्धा गेला होता. सम्राट युधिष्ठिर यांना सम्राट घोषित व्हावे तर संपूर्ण पृथ्वीवरती शासन केलं पाहिजे ना. मग श्रीलंकेत सुद्धा गेला होता आणि श्रीलंकेमध्ये त्याची भेट कोणाशी झाली, श्रीलंकेवरती राज्य कोण करत होता रावणाच्या नंतर,
रावणाचा भाऊ विभीषण ना, विभीषणाशी भेट झाली आणि विभीषणला प्रभू श्री रामचंद्रांनी अमरत्वाचं वरदान दिलं होतं, म्हणून चिरकाळ चिरंजीवी होण्याचं वरदान दिलं होतं ना विभीषणला. मग त्यामुळे विभीषण महाभारताच्या काळात सुद्धा त्या ठिकाणी राज्य करत होता. जसं हनुमान चिरंजीवी आहे, रामायणाच्या काळात होता, महाभारताच्याही काळात होता. जांबुवंत चिरंजीवी रामायणाच्या काळात होता, महाभारताच्याही काळात होता. तसाच हा कोण आहे? रावणाचा भाऊ विभीषण. याला सुद्धा चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद आहे. तो सुद्धा रामायण काळात सुद्धा होता आणि महाभारत काळात सुद्धा होता. हे सर्व आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. रामकृष्ण हरी.